जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। या सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात आणि नियमित वेतन जे आहे त्या वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि याचा फायदा या कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 22 मार्च 2024 रोजीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनावरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याकरता शासनाकडून दिनांक 7/7/2023 रोजीच्या पत्रान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली असून सदर शिक्षकांचं मानधनाकरता सन 2023-24 या आर्थिक वर्षात पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध तरतुदीमधून बुलढाणा, उर्वरित जालना, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना पुढे नमूद केल्यानुसार रुपये 8 कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये जिल्हा नियुक्त शिक्षकांची संख्या आणि रक्कम रुपये 1000 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळं ज्या सेवानिवृत्त शिक्षकांना जे सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या वेतनाचा पगाराचा मार्ग जो आहे तो रिकामा होणार आहे। त्यांचं थकीत वेतन जे आहे आणि नियमित वेतन जे आहे ते या जी.आरच्या माध्यमातून निधी वितरित केल्यामुळं होणार आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।